आता ते सुद्धा बघायला मिळतं. आणि तसंही गावातला बघण्याचा कार्यक्रम मला एकदा तरी बघायचाच होता. गुड गुड, होऊन जाऊ दे. मी सुद्धा थांबतो बघण्याच्या कार्यक्रमासाठी. हा हा थांबा. हा आलोच. हो जावई, लवकरच बघण्याचा कार्यक्रम करूया. आदित्य, एवढं काय झालंय? माझं चुकलं. मी तुला घेऊन जायलाच नको होता. मी उगाच हो म्हणालो तुला. म्हणजे आदित्य, फक्त एक रात्र आपण माझ्या माहेरी राहिलो, तेही जायला नको होतं का आपण? तानिया, मुद्दा एका रात्रीचा नाहीच आहे. आदल्या रात्री काकीवर इतका जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा तू म्हणालीस म्हणून तुझ्या घरी गेलो आपण. हा मुद्दा आहे. आणि आपण नसताना काकीला काही झालं असतं तर? बरोबर आहे रे आदित्य तुझं. नाही म्हणजे चूक माझीच आहे ना, मी घेऊन गेले ना तुला. तानिया, तुझी चूक आहे असं मी म्हणत नाहीये. पण आदित्य, तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होतोय. हे बघ सानिया, तू मला तिकडे घेऊन गेलीस म्हणून हे सगळं घडलं असं म्हणणं नाहीच आहे माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की राजवर्धन घरी नसताना, कावेरी काकी सोबत नसताना मी काकीला एकटीला सोडून जायला नको होत. मी तिच्या सोबत असायला हवं होतं. हे बघ सानिया, इथून पुढे काकीला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. आम्ही इथे रत्नमालाला संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा वाचवायचा. अशाने तर हे ऐश्वर्य कधीच आपलं होणार नाही. तरीच माझ्या हाताला खास सुटत होती. मला वाटलं 2-2.5 हजार रुपये असतील, पण एवढे पैसे मोजता मोजता दम लागायला लागला मला. आणि नुसता मोजता मोजता दम नको लागू दे. हा, सांगितलेलं काम नीट होऊ दे बस. हो हो हो, होणार. तुमचं काम आत्ताच करते बघा. ऑल द बेस्ट. येतो मी जाऊ. मी का म्हणते जावई, कावेरीचं लग्न आपण एवढ्यात नको करूया. म्हणजे काय एवढ्यात लग्न करायची?